नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. पावसाळा म्हटलं की आपोआप बाहेरच्या दिशेने पावलं जातात आणि कुठेतरी छान सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला फिरायला जायला नक्कीच आवडतं, बरोबर ना? चला तर मग आज आम्ही चाललो आहोत मुळशी टेमघर कॅम्पमध्ये. तुम्ही पाहू शकता इतकं छान वातावरण आहे आजूबाजूला आणि सगळीकडे पाऊस झाल्यामुळे वा 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 अक्षरशः डोंगर नदी नाले अप्रतिम झालेले आहेत. आपणच आहे का बाकीचे? हो, काढूया ना बाई. दादांनी चॉईस केलं म्हणलं, विषय का काही? हा ना. हम्म, छान आहे. येतील. हा, येताना आणलेला पिशव्यांचा पसारा रूममध्ये टाकून मी लगेच व्हिडिओ करायला सुरुवात केली, कारण इतकं सुंदर वातावरण होतं. मला म्हणजे कसं मी स्वतःला कंट्रोल करू मला हे समजतच नव्हतं. आणि तुम्ही पाहू शकता बघा, इतकं छान वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ आहे, भरपूर मोठी जागा आणि सुंदर असं वातावरण. इतका पाऊस आहे, इतका पाऊस आहे, तरी सुद्धा उत्साह बघा बरं. दिसतोय का तुम्हाला? थोडा तरी कमी उत्साह दिसतोय. वरून पाऊस पडतोय आणि खाली हे धिंगाणा घालताय. किती मजा करताय बघा. इतकं सुंदर वातावरण आहे इकडे. म्हणजे ज्यांना जर खरंच हिरवळीमध्ये राहायची आवड असते किंवा खूपच निवांतपणा अनुभवायचा असेल ना, तर त्याच्यासाठी हा बेस्ट प्लेस आहे. आणि खूपच निसर्गरम्य वातावरण, शांतता, पीसफुल. तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही नक्की येऊ शकता, भेट देऊ शकता. पावसाळ्यात तर लई मजा येते, लई मजा लई मजा लई मजा. तुम्हाला काय सांगू. बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल लांबून, इकडे बघा, हे बघा, 2 बेड तिकडे आणि मध्ये एक आहे. कसलीच वाट न बघता आम्ही जेवणावर ताव मारला. मध्ये मध्ये मस्त मैफिल रंगत होती, वेगवेगळे गायक तयार होत होते आणि त्यातल्या त्यात नुसती मोबाईलवर टाईमपास करणारी लोकंसुद्धा आज गाणं म्हणू लागली होती. स्वतःला जणू काही मी इंडियन आयडलचं फायनलमध्येच आलो होतो असं फील करत होती आणि खूपच मजा चालली होती. अशा पद्धतीनं मुलंसुद्धा बघा, तुम्ही बघू शकता, ट्रॅम्पोलिंगमध्ये तासनतास उड्या मारत होती. त्यांना कसलाच गंध नव्हता. बरं, जेवण करून परत त्यांना तिकडे जायचं होतं खेळायला. त्यातल्या त्यात ते जीर्णही होत होतं, मजा करणंही होत होतं आणि नुसती धमाल, नुसती मजा चालू होती. या ज्या रिसॉर्टचं तुम्हाला सांगू का, की तुम्ही जर पुण्याच्या आसपास असाल, म्हणजे हे जे आहे कॅम्प टेमघर, हे मुळशीच्या इथे येतं जवळपास. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगते मी, की इतकं सुंदर रिसॉर्ट आहे ना हे. आजूबाजूला जे वातावरण आहे ना, इतकी हिरवळ आहे, तुम्हाला सांगते खूप छान वाटतं. आणि ह्या ज्या रूम्स बनवल्यात ना, त्या अतिशय मोठ्या आहेत. म्हणजे तुमचं बाळ असेल किंवा तुम्ही दोघं जरी असाल ना, तर खूप एन्जॉयमेंट आणि एकदम शांत वातावरण आहे. आजूबाजूला सगळे डोंगर, हिरवळ आणि तुम्हाला जे काही, तुम्ही फूडी असाल समजा, तर फूडसुद्धा ऑसम आहे. खूप सुंदर आहे फूड. तुम्ही जर पावसाळ्यात जर प्लॅन करत असाल तर तुम्ही इकडे नक्कीच भेट द्या. मी तुम्हाला ॲड्रेस लिंकमध्ये तसं शेअर करते. आणि तुम्हाला मुलांसोबत किंवा ग्रुपनी येत असेल तर ते डिस्काउंट पण देतील. पण तुम्ही नक्की या आणि खूप मजा करा. चला तर मग आता बाकीचे फोटो वगैरे काढायचे राहिलेले आहेत बऱ्यापैकी, तर ते काढून घेते आणि मग तुम्ही पाहतालच काय काय धमाल केली मी. चला तर मग.
बाहेर फिरायला आले ना तर अजिबात रूममध्ये बसायचं नाही. अजिबात म्हणजे एकटं बसायचं नाही. एकत्र जेवढं तुम्हाला एकमेकांना वेळ देता येईल, गेम्स खेळता येईल, नवीन नवीन ॲक्टिव्हिटी कशा तुम्हाला करता येईल यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा. त्यामुळं काय होतं ना, एक वेगळीच रिफ्रेशमेंट येते आणि आपल्याला पण थोडंसं मुलांसोबत आपण असताना मुलांनाही छान वाटतं. आपले सगळे एकत्र पालक बसून गप्पा मारतात, कम्युनिकेशन करतात, एकत्र येतात. त्यांना ते पाहून सगळंच खरंच खूप छान वाटतं आणि त्यांनाही थोडं एक रिलॅक्स फील होतं. वेगवेगळ्या गेमच्या माध्यमातून आम्ही जोड्यांना एकत्र करत गेलो आणि खूप मजा केली. त्याचबरोबर ज्यांनी कधी या गोष्टी अनुभवल्याही नव्हत्या त्यांनीसुद्धा या वेळेचा, या अनुभवाचा खूप अगदी मनापासून इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि खूप मजा केली. तुम्हाला काय सांगायचं, सगळेच एक मिनिट एकदम जोरात हा. आपण आज सगळ्यांच्या हजेरी वगैरे घेतलेली आहे. तर आज आपण आजपासून चांगल्या सवयी आपण घरी कसं वागतो त्यांच्याकडे बघून त्याच्याबरोबर आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मग आपण आता सुरुवातीपासूनच पहा, काही काही मुलं शाळेत येतात, छान गणवेशामध्ये येतात, छान त्यांच्या सवयी वगैरे असतात. तर मग काही काही मुलं खूप छान येतात, पण काही काही मुलं थोडीशी कशी ह्या बाळूसारखी खूप वाढ असतात आणि ती अजिबात आपलं ऐकत नाही. तर मग बघा, आपण बाळूला विचारूया, आज आपण त्या सकाळपासून उठल्यापासून मी तुम्हाला काल काय काय सांगितलं होतं ते सगळं तुझ्या लक्षात आहे का? पण मॅडम आहे. मॅडम मी बाई बाई मॅडम नाही म्हणा. काय काय सांगितलं होतं तुम्हाला नाही. ते मला- तुम्हाला नाही, पण मी ऐकलं. बरं माझा डिस्टर्ब नाही करायचा आता. तुम्ही मोदी बोला. तुम्हाला जे वाटतं ते करा. ते असं मुलं वगैरे नाही, मुलीमध्ये आहेत त्याच्यामुळे की चांगल्या सवयीमध्ये आपल्याला आपण पाहतो सकाळी लवकर उठल्यापासून तर शाळेत येईपर्यंत कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. तर बाळू उठ बाळा, बाळू उठ. तर हा बाळू आज कसा शाळेत आलेला आहे, त्याला मी काल सांगितलं होतं स्वच्छ गणवेश घालायचंय, पण बाळूने काही स्वच्छ गणवेश घातलेला नाहीये. पण आता तो उद्यापासून माझं सगळं ऐकणार आहे, स्वच्छ गणवेश घालून शाळेत सुद्धा येणार आहे आणि चांगल्या सवयी अंगीकारणार आहे. त्याच्यापासून आता आपण आज बाळी सगळं जरी ह्या गोष्टी केल्या नसल्या तरी तो उद्यापासून आपण प्रत्येकीकडे पॉझिटिव्हली पाहायचं आणि त्याला ते चांगला आपण उत्साह त्याला निर्माण करायचा आहे. तर सर्वांनी बाळूसाठी एक छान टाळ्या वाजवा बरं. बाळू हो म्हणायला बाळूला काही शिक्षा वगैरे काही होणार नाही. कारण तो उद्यापासून सगळं ऐकणार आहे आणि नाही ऐकलं तर उद्यापासून आपण परत त्याला पुढे चांगली हे करूया. तर छडी मारू, छडी. नाही, छडी वगैरे म्हणजे नाही. कारण ती नाही, छडीने नाही. तर राहिलं नाही आता. मुलं ते आता काय राहिलं असतात, नाही. नाही पहिल्यासारख्या छड्या वगैरे देऊन मुलं व्हायची. पण आता जेव्हा आपण जेवढं त्यांना चांगलं ह्याच्यामध्ये सांगणार तेवढं ते आहे. नाही तर मग तुम्ही जर काही त्यांना खूप अजून जर म्हटलं बाळूला एक तुला काही कळत नाही आणि तू आज असा कसा आलाय शाळेमध्ये, तर बाळू उद्या शाळेत सुद्धा येईल. उद्यापासून शाळेत चालेल एवढं. गेमच्या माध्यमातून वेगवेगळ्या गमती जमती करायच्या आणि काहीतरी नवीन घडून आणायचं, मजा करायची आणि फक्त मजा करायची, बस एवढंच होत होतं. सगळ्यांची ॲक्टिव्हिटी अगदी ठरवून जुळून आणि मुद्दामून दिलेली होती. त्याच्यामुळे काय सांगू तुम्हाला, लय मजा केली आम्ही. तुम्हाला सांगते, अगदी बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. तुम्ही मेनू आधी सांगू शकता त्यांना, फक्त ऐन टायमाला सांगू नका की आम्हाला हे पाहिजे. तुम्ही दुपारी सांगू शकता तुम्हाला संध्याकाळी काय पाहिजे किंवा सकाळी सांगू शकता दुपारी काय खायला हवं. त्यानुसार ते अगदी गरम गरम तुमच्या समोर सगळं करतात आणि असं वाटतं किती ताव मारायचा आणि किती मजा करायची. आता खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा थोडीशी परत मस्ती करायला लागलो. वेगवेगळ्या गेम एकत्र येऊन डान्स करायला लागलो, गाणी म्हणायला लागलो आणि सगळे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये अगदी काय सांगू तुम्हाला, खूपच भारी. मला असं वाटतं महिन्यातून एकदा तरी असं छोटंसं गेट टुगेदर केलं पाहिजे, खास महिलांसाठी. कारण थोडंफार स्ट्रेस फ्री होतो आपण आणि एकमेकांना वेळ दिल्याने आपली सुखदुःख शेअर करतो. त्यातून आपल्याला एक छान क्वालिटी टाईम स्पेंड करायला भेटतो आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. खरं सांगते, संध्याकाळचं वातावरणात सुद्धा तिथला जो माहोल होता तुम्हाला काय सांगू, मला खरं तर इतकं विशेष वाटतं. एवढी मोठी जागा आणि इतकं सुंदर त्यांनी मेंटेन केलं आहे ना, खूपच छान वाटतं. झाडं, फुलं,
म्हणजे जर तुम्हाला खरंच निसर्गाच्या सानिध्यात यावंसं वाटत असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. हे बघा इकडे 2 ससे किती छान आहे बघा. किती मस्त आहे, किती मस्त आहे, किती मस्त आहे. किती मजा करताय दोघं. क्युटी क्युटी क्युटी. सगळ्या प्रकारची झाडं आहेत. आता एवढी जागा आहे तरी सुद्धा कुंड्यांमध्ये झाडं लावलीत. म्हणजे इतकं भारी आहे हे. आता ह्या झाडांची नावं पण मला माहीत नाही आहे, इतकी सुंदर आहे. हे बघा इतकं इकडे पण रूम्स आहेत आणि जागा बघा किती मोठी आहे. मी तर 100% परत येईल असं मला वाटतं. कारण हा जो परिसर आहे ना हा 1 दिवसात कव्हर होण्यासारखाच नाही आहे खरं म्हणजे. हा पूर्ण म्हणजे 2 दिवस तुम्ही इतकं एन्जॉय करू शकता ना. सगळीकडून मस्तपैकी डोंगर आणि आंब्याची झाडं. हे बघा वा 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 वा. 1 नंबर परिसर आहे, 1 नंबर. मला भिजू नको. तुला कुठे भिजवलं? भिजले मी. माझी काय चुकी मग तिकडे उभं राहा ना. आम्ही एन्जॉय करतोय. चला आता माझी डुबकी. हा चल चल ते आवरले की मग ते सगळं ओल्लं करतील. आम्ही येतो आवरून काय. हा या तुम्ही पण लवकर या बरं. मग जायचंय हा यांना सोडावं लागेल ना आपल्याला. कोणाला हा ते आवरलंय त्यांचं. खरं तर पाय निघतच नव्हता पण काय करणार. 2 दिवसाची सुट्टी कशी गेली कळलंच नाही आणि आपोआप आता निघावंसं लागणार आहे, जावं लागणार आहे.